प्रेक्षकांनो नमस्कार. साप्ताहिक उद्याच्या शिलेदारमध्ये आपले सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात साप्ताहिक उद्याचा शिलेदार डिजिटल नेटवर्क. प्रेक्षकांनो, मागील 3 दिवसापूर्वी सरकारने मुद्रित माध्यमांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आणि ती अंमलात देखील आणण्याचा प्रयत्न होतोय. सर्वप्रथम सरकारचे अभिनंदन. मिनिस्ट्री इन्फॉर्मेशन यांचे देखील आभार, त्यांचे देखील अभिनंदन. हे ह्यासाठी की मुद्रित माध्यमांसाठी 2023 साली जी जाहिरातींची जी रक्कम होती ती थोडीशी वाढवली होती. 18% आसपास काहीतरी वाढवली होती आणि आता 2025 आहे. तर या 2025च्याच बिहारच्या निवडणुकींच्या आसपास म्हणजे झाल्याच्या नंतर काहीतरी घोषणा होण्याच्या नंतर मुद्रित माध्यमांसाठी 26% ह्याचे जे रेट आहेत जाहिरातींचे, सरकारी जाहिरातींचे, तर ते वाढवण्यात येणार आहेत. ही मुद्रित माध्यमांसाठी अतिशय आनंदाचीच गोष्ट आहे. याचं कारण असं की मुद्रित माध्यमं ही विश्वासार्ह आहेत. हे मी यासाठी सांगू इच्छितो की आजकाल प्रिंट मीडियावरती विश्वासार्हता अजूनही टिकून आहे. डिजिटल नेटवर्क जरी मोठ्या प्रमाणात फोफवलं असेल तरी देखील प्रिंट मीडियाचं महत्त्व हे कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे प्रिंट माध्यमं यांना पुढील काळामध्ये सोन्याचे दिवस येतील. ही छोटी मोठी माध्यमं आहेत, म्हणजे प्रिंट मीडियामध्ये साप्ताहिक आहेत, पाक्षिक आहेत, मासिक आहेत, वर्तमानपत्र आहेत. तर या सर्वांसाठी ही आनंदाचीच गोष्ट आहे. सरकारी ज्या जाहिराती आहेत त्यांचे रेट वाढवणार आहेत आणि त्यामुळे व्यवसायामध्ये ही एक आनंदाची गोष्टच आहे. मुद्रित माध्यमं ही फार संकटाच्या काळामध्ये वाहिलेली आणि राहिलेली आहेत. कोरोनाच्या काळामध्ये फार मोठ्या संकटांना तोंड देखील मुद्रित माध्यमांना द्यावं लागलं. त्यानंतर देखील ही माध्यमं टिकून आहेत आणि त्यातही टिकून होती. म्हणजे कितीही मोठी संकट आली तरी मुद्रित माध्यमांना डगमगणारी ही माध्यमं नाहीत, असं मला यावेळेस सांगूशी वाटतं. वास्तविक प्रिंट मीडियाला मोठ्या प्रमाणात खर्च देखील येतो. तसं डिजिटल यूट्यूब झालं, बाकीचे जे इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत यांना त्या फरकाने एवढा काही खर्च येत नसतो, तरी देखील येतोच असं काही नाही. परंतु मुद्रित माध्यमांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. आणि आजकाल काय झालं की जसं म्हणजे हे वाढत जात आहे, डिजिटल युग वाढत जात आहे, तसं कागदाच्या किमती वाढत आहेत, प्रिंटिंगच्या किमती वाढत आहेत आणि त्यामुळे साहजिकच हा खर्च झेपेनासा होतो. आणि त्यामुळं एक थोडंसं पाठबळ हे या मुद्रित माध्यमांना नक्कीच या माध्यमातून मिळेल असं मला तरी वाटतं. मुद्रित माध्यमं म्हणजे प्रिंट मीडिया हे फार महत्त्वाची माध्यमं आहेत. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर अजूनही काही लोक पेपर वाचल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही. हे प्रिंट मीडियाची विश्वासार्हता. सकाळी सकाळी लेख असतील, संपादकीय असेल, इतर बातम्या असतील, हे वाचल्यानंतर काहींचा दिवस उगवतो, बरोबर आहे. आणि त्यामुळे अजूनही विश्वासार्हता टिकून आहे. पण त्या पुढे जाऊन वास्तविक सरकारने छोटी मोठी जी माध्यमं आहेत, म्हणजे ह्यामध्ये साप्ताहिक आहेत, पाक्षिक आहेत, यांना देखील जगवण्यासाठी पाठबळ देण्याची गरज आहे. वास्तविक मुद्रित माध्यमांच्या सरकारने अनुदान
हे दिलं गेलं पाहिजे. बँकांमधून लोन त्यांना दिलं गेलं पाहिजे, कर्ज दिले पाहिजे. त्याच्यामुळे जे कर्मचारी आहेत, बाकीचे लोक आहेत, त्यांना त्यातून थोडीशी पाठबळ देखील मिळेल. सरकारने याचा देखील निर्णय घेतील असं आपल्याला वाटतं आहे. दुसरी गोष्ट अशी की आजकाल काय झालं की बातम्यांच्या प्रभावामध्ये लोक इतके व्हायला गेलेत की कॉपी पेस्टचा जमाना आलेला आहे आता. त्यामुळं प्रिंट मीडिया हा आपली विश्वासार्हता अजूनही टिकून आहे. कॉपी पेस्ट हा प्रकार नाही आहे तिथे. तसं आजकाल फार झपाट्यानं 21वे युग धावत आहे, नवनवीन बदल होत आहेत. त्यामुळे साहजिकच आपण कालानुरूप हा बदल स्वीकारणं देखील गरजेचं आहे. आणि त्यामुळे वास्तविक अधिकृत पत्रकारांना हे एक चांगल्या पद्धतीचंच टॉनिक म्हणावं लागेल. आणि ते बळ मिळण्यासाठी सरकार लवकरच हे देणार आहे. सरकारी जाहिराती, इतर गोष्टी असतील, अधिकृत पत्रकारांना बाकीच्या गोष्टी असतील, सवलती असतील, ह्या तर आहेतच. परंतु हे बळ मिळण्यासाठी सरकारने 26% रेट वाढवला आहे जाहिरातींचा, आणि त्यातून नक्कीच बळ मिळेल असं वाटतं आहे. दुसरी गोष्ट अशी की अनधिकृत पत्रकारांच्या फार मोठ्या प्रमाणात संघटना होत आहेत. अनधिकृत पत्रकार फार मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेत. यावरती देखील थोड्याच दिवसामध्ये सरकार निर्णय घेईल आणि यांच्यावरती देखील कडक कायदेशीर कारवाई होईल. आपण नक्कीच पाहू शकाल. कारण काय झालं आहे की अधिकृत पत्रकार कमी आणि अनधिकृत पत्रकारांचेच वाचाळता जास्त व्हायला लागले आहे. त्यामुळे विश्वासार्हता कमी व्हायला लागले या गोष्टीमुळे. असं प्रिंट मीडियाच्या बाबतीमध्ये होत नाही. परंतु हे जे अनधिकृत आहेत, कोणते तर यूट्यूब माध्यमावरती कोणीही उठते, कोणीही चॅनल काढते, कोणीही उठते, काहीही करते, कोणाचे व्हिडिओ ढापते आणि इकडचे तिकडं, तिकडचं इकडं, असं करून हे लोकांनी पूर्णतः खेळ चालवलेला आहे. पत्रकारिता बदनाम केलेली आहे. असं नका करू राजाओ. अधिकृत बना. आर.एन.आयमधून आपलं पेपर रजिस्टर करून घ्या, तरच तो चालवता येईल. त्यातही फार किचकट प्रोसेस आहे. कोणाला माहीत नसेल तर आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुम्हाला मदत करू. परंतु अधिकृत बना, अनधिकृत नको. अनधिकृत फार मोठ्या प्रमाणात फापावलं आहे, परंतु तुम्हाला थोड्या दिवसाचा हा खेळ आहे. कमाईच्या नादामध्ये आपण लोकांना फसवतोय का, हे देखील तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. अधिकच न बोलता सरकारने जो निर्णय घेतला आहे, डिजिटल माध्यमांच्या व्यतिरिक्त प्रिंट मीडियांना जो 26%चे दर वाढवले आहेत जाहिरातींचे, ही फार आनंदाची गोष्ट आहे. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. सरकार नवीन उपक्रम अजूनही राबवतील. प्रिंट मीडियाला सोन्याचे दिवस नक्कीच येतील. तोपर्यंत आपण पाहत राहा साप्ताहिक उद्याचा शिलेदार न्यूज नेटवर्क. धन्यवाद.